नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. विषय गंभीर आहे भाऊ. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि ज्या माणसाचा या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठा वट होता, असा एक धुरंधर राजकारणी एका विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडते. आणि त्याच्यानंतर जे सत्य बाहेर येऊन राहिलं त्याच्यावरून असं वाटते का एखादा एवढा हाय प्रोफाईल माणूस एखाद्या विमानात जात आहे तर त्या विमानाचे काय काय गोष्टी चेक केल्या, म्हणजे एखाद्या उपमुख्यमंत्र्याला एखाद्या राज्याच्या, हे या भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे महाराष्ट्र, म्हणजे पैशाच्या बाबतीत, टॅक्स कलेक्शनच्या बाबतीत, सर्व गोष्टीत पुढारलेलं राज्य आहे. आणि या एका एवढ्या मोठ्या म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या माणसाचं विमान दुर्घटनाग्रस्त होते. आता अपघात कुठेही होऊ शकते, मान्य आहे, पण काही तथ्य असे बाहेर आले का त्याच्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सामान्य लोकांमध्ये फिरल्याच्या नंतर लोक म्हणत आहे का ह्या घातपातच आहे, काही तर लोक सरळ म्हणत आहे का ह्या बीजेपीनं गेम केला. म्हणजे असे सरळ लोकांचे आरोप आहे का 110 भ्रष्टाचाराच्या केसेसची फाईल अजित पवार साहेबांना म्हणलं होतं का मी हे खोलीन जास्त अगाऊ बोलांत, तर कदाचित त्या 110 फाईल खोलाच्या भीतीनं तर गेम नाही केला बा, असं अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. आता संभ्रम याच्यावरून आहे का नेता काही सर्वसाधारण नव्हता, एक राजकीय वलय असलेला आणि आदरणीय पवार साहेबाचे पुतणे, आणि त्यानं स्वतःची ओळख स्वतःच्या भरोशावर निर्माण केली होती. ती अशी होती का या महाराष्ट्रात एकमेव असा नेता होता जो कधी जात धर्म पंथ याच्यावर न बोलता कामाची गोष्ट करायचा. ह्या एकमेव नेता होता का जो सकाळी 6 वाजतापासून आलीवे तर 5:30 वाजतापासून कामाला लागायचा. म्हणजे कधी कधी तर रात्री 12-1 झोपाले वाजून जातात तरी उठाचा टायमिंग सकाळी 4च होता आणि 5:30 वाजता व्हिजिटिंग टाइम द्यायचा. व्हिजिटिंग टाइमले लोक आले तर लोकायले नाश्त्याची सुद्धा व्यवस्था ठेवत होता. आणि टायमावर आला नाही तर लगेच तिथून ठीक आहे, एखाद्या माणसाला 6 वाजता बोलावलं 6:30 पर्यंत आला नाही तर लगेच दौऱ्यावर चालले जात होते. इतकं खतरनाक वेळेचं काटेकोर पालन करणारा, अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रावर प्रचंड प्राबल्य असणारा नेता आपण 28 जानेवारी 2026 बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेत आपण गमावला. आणि त्याच्यानंतर अनेक मुद्दे बाहेर आले जे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. हा नेता असा होता का या नेत्याची एक वैशिष्ट्य होतं का सगळ्याले हसत खेळत ठेवायचा. इवन कार्यकर्त्याले जरी चुकून काही बोललं तर त्या कार्यकर्त्याला राग नाही याचा, त्याच्यातून बा दादा आपल्याला प्रेमानं समजून सांगत आहे. 4 चौघात कार्यकर्त्याची जरी इज्जत काढली भाषण देता देता तरी कार्यकर्ता उलट बोलायचा नव्हता. हे ओळख आहे त्या माणसाची का बा आपल्याला बोललं तर हे प्रेमानं दादानं काहीतरी सांगितलं, ही दादाची ओळख आहे. आणि दादा एवढे मुरब्बी राजकारणी होते का पत्रकारांनी कसंही प्रश्न विचारला तर त्याला टॅकल करण्याची एक वेगळी पद्धत होती. अनेक लोक म्हणते का दुसरा नेता मेला असता चालला असता, पण दादा गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली का जे कधीच भरून निघणार नाही. अजून 20 वर्ष तर दादानं इथचं राजकारण आणि सत्ताकारण हालू दिलं नसतं, एवढा वट या महाराष्ट्राच्या राजकारणावर अजितदादा पवार यांचा होता. आणि मी तिथं अंतिम संस्काराला हजर होतो. तिथं काय झालं आणि मृत्यूनंतर जे राजकारण सुरू झालं त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ घेणार आहे, तो दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. पण आज आपण विमानाचं अपघाताचं गूढ रहस्य आणि लोकांच्या चर्चा याच्यावर आपण काय लोकांच्या मनात चालू आहे. लोक म्हणते हा घातपात केला, लोक म्हणते बीजेपीनंच केला. आता ह्या लोकांच्या अशा चर्चा आहे, ठीक आहे.
पवार साहेबांनी म्हटलं का याच्यात राजकारण आणू नका, हा घातपात नाही, अपघातच आहे. पण लोकांचे डोके काही शांत राहून नाही राहिले. पण मात्र अजित पवार यांचा अंतिम संस्कार होत असतानाच काही मोजक्या बोटावर मोजण्यासारख्या नेत्यानं पुढील राजकारणाची दिशा का राहील, आता का करायचं, तर बारामतीतच मीटिंग घेतली. अरे माणसाचा कमीत कमी अंतिम संस्कार तर होऊ द्या. एवढी लाज शरम इकली आहे का साल्यानं. म्हणून राजकारण वंगाळ आहे, याच्या मागं लागू नका. आपल्या पोराले उद्योगधंदे करा, पैसे कमवा, आपल्या पोराला शिकवा, असं जाता जाता अजितदादा सांगून गेले. का राजकारण आता चांगलं राहिलं नाही. राजकारणी लोक राजकारणासारखे वागत नाही. आता राजकारण हे जीव घेणं झालं आहे. कधी तुमचा घातपात होईल हे सांगता येत नाही. इतक्या वाईट अवस्थेत राजकारण गेलं आहे. ठीक आहे. आणि याच्या अगोदर अनेक जे सत्तेत बसणारे लोक आहे, अमित शहा सारखे, ठीक आहे, याची केस होती न्यायमूर्ती लोयाकडं. त्या न्यायमूर्ती लोयाचा सुद्धा संशयास्पद मृत्यू झाला आहे. म्हणून लोकांना वाटते का कधी गेम तर केला नाही, आणि गेम अनेक लोकांचे झाले. या भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून एक नवीन पद निर्माण केलं, आणि त्याचे पहिले पदाधिकारी होते बिपिन रावत. त्याच्यापाशी राफेल घोटाळ्याच्या फाईल होत्या असं म्हणते लोक. आणि त्याचं अमेरिकेपासून आपण घेतलेलं जे विमान होतं, हेलिकॉप्टर होतं, त्या हेलिकॉप्टरचा आजपर्यंत अपघात झाला नाही. त्याचा भारतातच अपघात झाला. आणि त्याच्यात त्यांची पत्नी आणि ते आणि काही त्याचे बॉडीगार्ड जे भारतीय सैनिकात मोठ्या पदावर होते, त्याचा मृत्यू झाला. पण मले फुल डाऊट आहे का दादा, विमान आताच नाही आहे. विमानाचा खेळ जगद्गुरु तुकाराम महाराजापासून चालू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आले, जे म्हणतात का वैकुंठात गेले, हेलिकॉप्टर घ्यायला आलो होतो, जेव्हा हेलिकॉप्टरचा शोधही नव्हता. म्हणजे जगद्गुरु तुकाराम आले, वैकुंठात न्याले, विमान आलो होतो. हा विमानाचा खेळ अजित दादा आतापासून नाही, हा जगद्गुरु तुकाराम महाराजापासून आहे. हे लोकांना समजून घ्या. म्हणून मी पहिल्या व्हिडिओत, ठीक आहे, मलाही वाटलं का अपघातच असत, पण त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ठीक आहे. अनेक लोक म्हणते का विजिबिलिटी, ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, लोकांचं म्हणणं पडलं का विजिबिलिटी नव्हती. पण तिथं ऍक्च्युली मी दुसऱ्या दिवशी तिथं सकाळी पोचलो. माझं विमान नागपूरवरून रात्री 3:15 वाजता उडालं. मी 4:30 वाजता पुणे एअरपोर्टवर होतो, आणि त्याच्यानंतर 5 वाजता गाडीत बसून मी जेव्हा पोचलो तर 7 वाजताच विजिबिलिटी होती ना जी, मी जेव्हा पोचलो तर. म्हणजे विमान, ठीक आहे, जे 8:45 तिथं पोचलं तेव्हा भरपूर विजिबिलिटी होती. 8:45 वाजता 3 किलोमीटर दूरचं दिसत होतं. मग म्हणते विजिबिलिटी नव्हती म्हणून ते खालतं उतरलं. सीसीटीव्ही फुटेज पाहिला तो विमान असं सरळ जात होतं, गपकन गपकन असं पलटलं. ठीक आहे, गपकन असं पलटलं. असं पलटलं कसं असं, ठीक आहे, जोपर्यंत, ठीक आहे, जोपर्यंत त्याचा जो पलटवाचा नॉब असते तो पलटवत नाही आपण, ठीक आहे, त्याच्या पायलटच्या हातात असते, तोपर्यंत पलटत नाही. एक दुसऱ्या गोष्टीनं असं पलटते का अचानक 2 इंजनचं विमान, अचानक एक इंजन बंद पडलं, त्यावेळेस असं ट्विस्ट घेते. तेव्हा त्याला उडासाठी स्पॅन पाहिजे. आता ऍक्च्युअल मध्ये तिथं का झालं हे कोणालाच माहित नाही काही. ठीक आहे, आता त्या विमानाची जर प्रोफाईल पाहिली तर लोक असं म्हणत आहे का सर ते विमान, त्याचा आयुष्यमान संपलं होतं, त्याचं पुन्हा, जसं आपली गाडी 15 वर्ष चालल्याच्या नंतर रिन्युअल करा लागते, पुन्हा त्याला 5 वर्ष एक्सटेन्शन आरटीओ विभाग द्यायचे, तसं, ठीक आहे, तसं DGCI, ठीक आहे, हे जे डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट नागरी विमान उड्डाण वाहन मंत्रालयाअंतर्गत
काम करते. आणि बारामतीचं विमानतळ जे आहे तिथं रडार नाही, तिथं अशा अत्याधुनिक सोयीसुविधा नाही, आणि टेबल लँड विमानतळ आहे. आणि अरुंद म्हणजे ठीक आहे, हे जे चढावरची अशी जागा आहे, या चढावरच्या जागेवर हे विमानतळ इथून सुरू होते. त्याच्यात अरुंद विमानपट्टी आहे, म्हणजे विमानपट्टीचा जो ठीक आहे पट्टा आहे तो काही खूप मोठा जाडा नाही. काही लोक म्हणते का हे पट्टीच दिसली नाही त्याला, बाजूचं खालतं ठीक आहे त्याचा जो टेबल लँडचा उतार होता त्यालाच विमानतळ समजलं. एवढं तर आंधळ नाही असू शकत. 2 पायलट होते, एक को पायलट होती शुभांगी पाठक, आणि एक दुसरा पायलट होता. पण दुसरा जो पायलट होता त्या पायलटवर सगळ्यात मोठा दोषारोप आहे. ज्या पायलटले 2 वेळा निलंबित केलं, आणि निलंबित कशामुळे केलं का तो दारू पिऊन विमान चालवत होता, तो अल्कोहोलिक होता, म्हणजे तो दारू पित होता, आणि दारू पिऊन विमान चालवताना 2 वेळा तो सापडला म्हणून त्याला निलंबित केलं. आता अनेक वैमानिक पेतोय असं, पण पिऊन चालवत तर नसन. आता रात्री पेलं सकाळी नाही उतरली जास्त पेल्या, तर कितीची वेळ आली आपण. आणि ते एखाद्या महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाचं. पुन्हा एक खबर अशी आहे का अगोदरल्या दिवशी संध्याकाळी जे वैमानिक जाणार होते, जे ठरले होते 2 जण, ते ऐन रात्री कॅन्सल केले आणि ह्या दोघांना नेमलं. हे काऊन नेमलं बा, याचे कारण बाहेर आले नाही. हे जे शुभांगी पाठक आणि अजून एक जण तो जो होता त्याला निलंबित, DGCI त्याला 2 वेळा निलंबित केलं. एक वेळा तो मोठ्या प्रवासी विमानावर होता, एक वेळा कार्गोवर केला, कार्गो मध्ये सापडला तो, तर त्याला मग आता हे तू दुसरीकडे कुठं काम कर. तर ह्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहे ह्या प्रायव्हेट कंपन्यांनी त्याला ठेवलं होतं. मग DGCIचे रूल कुठं गेले चुली? DGCI झोपली होती का? असे लोक जर ठीक आहे विमान चालवायला परवानगी देत असेल तर सामान्य लोकांचा का हाय प्रोफाईल लोक विमान भाड्यानं घेते. मग आता बातमीमध्ये सकाळी जेव्हा बातमी आली 28 तारखेला, तर 6 लोक मृत्युमुखी पडले असं बातमी आली. आता बातम्या घेताना ठीक आहे बातम्यावाले का सांगण काही सांगता येत नाही. आता याच्यावर अमोल मिटकरी यायनं सांगितलं का 6 होते, एक कुठं गेला म्हणून. तर ते तर तिथे CCTV फुटेज भेटू शकते मुंबईने, जिथून ते विमानतळावरून बसले तेव्हा किती लोक गेले त्याची यादीच राहते. आणि इथं 6 डेड बॉड्या काऊन नाही सापडल्या असा त्यानं प्रश्न विचारला. तर होऊ शकते घाई गडबडीत 6 सांगितलं असं होत नाही का एक डेड बॉडी सापडणार नाही, असं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 6 जण बसले असेल तर 7 जण सापडून 5 जण भेटले असेल 7 जण. याच्यावर काही आपण भांडू नाही शकत एवढं. ठीक आहे, कारण ते तर क्लिअरच दिसते, तिथून बी निघाले किती पोहोचवले किती हे तर कळतेच ना. त्याच्यानंतर CCTV फुटेज जे काही आले ते रोडवरून कॅमेरा चालू ज्याचा होता त्याच्या याच्यात विमान आला. आता तुम्ही विचार करा CCTV फुटेज मध्ये जर विमान येत आहे तर मग व्हिजिबिलिटी कमी होती, हे कशावरून? व्हिजिबिलिटी अजिबात कमी नव्हती. ठीक आहे, CCTV फुटेज मध्ये डायरेक्ट विमान कलटताना दिसत आहे. त्याच्यानंतर पायलटचा मी किस्सा सांगितलाच तुम्हाला का ऐन वेळेवर पायलट बदलवले. DGCI ज्या पायलटले निलंबित केलं 2 वेळा तो यानं या कंपनीनं पायलट म्हणून ठेवला होता. ठीक आहे, VGR विमानाले 5 वर्षाची मुदतवाढ दिली. घातपाताची शक्यता प्रचंड जास्त आहे, काही सांगता येत नाही, कारण एवढा मोठा हाय प्रोफाईल माणूस होता. घातपाताची शक्यता असण्याचं कारण म्हणजे 12 ठीक आहे फेब्रुवारीले विलिनीकरण करायचं 2026 ले. ठीक आहे, याच्या मिटिंगा बैठका झाल्या होत्या, आणि जर एकत्र आली तर 45 सीटा आमदाराच्या, 10 सीटा ठीक आहे पवार साहेबाच्या, अशा टोटल 55 सीटा राष्ट्रवादीच्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर खासदार हे बी कचकच 10 झाले असते. आणि लय मोठा तमाशा महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात घडू शकत होते. पुन्हा शरद पवार आपला वजीर चालवल्याशिवाय ठेवत नव्हते. म्हणून जर राजाले मारता आलं नाही तर वजिराने मारल्या जाते, हे मात्र तेवढं सत्य. कारण राजा आपली चाल खेळणार,
जर हे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूजाल येऊ शकते. आणि हे भूजाल काय असू शकते तर हे राष्ट्रवादी पवारांच्या हातात नाही गेली पाहिजे, विशेषतः शरद पवार साहेबांच्या हातात नाही गेली पाहिजे, असं या महाराष्ट्रातले बीजेपीचे दिग्गज नेते यायले वाटत होतं. म्हणजे केंद्रातले आणि राज्याचे, तुम्ही समजून घ्या कोणाला वाटत असं. मग आता मला हे म्हणायचं आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्राच्या राजकारणात मोठा उलटपालट झाला असता, जिल्हा परिषद मध्येही मोठा उलटपालट झाला असता एकत्र आली असती तर. आणि अनेक वेळा अजित पवार साहेबांना पार्टी सोडून वेगळी केल्यामुळे दुःखही झालं. हे व्यक्त त्यानं शरद पवार साहेबांचे जे मित्र आहेत त्याच्यापाशी केलं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवार साहेबांचे जे बारामतीतले मित्र आहे त्यांना BBC या न्यूज चॅनलने सांगितलं सुद्धा का अजित पवारांनी माझ्यापाशी दुःख व्यक्त केलं का मी चुकी केली, मी पार्टी सोडली. पण एवढं लक्षात ठेवा, लोक इतके बदमाश आहे, लोक मेल्यावरच तुम्हाला चांगलं म्हणते. अजित दादा आतापर्यंत लोकांना वाईट होते, एक लोकांसाठी सारे लोक हैराण करून राहिले, कामाचा नेता गेला, कामाचा नेता गेला, ह्या नेता नव्हता झाले पाहिजे, दिवसभर काम करत होता, एनी टाइम काम करत होता, कधीही गेलं तर नाही नाही म्हणे, काम होत असत तर हो म्हणा, स्पष्ट वक्ता होता, नाही होत असेल तर नाही म्हणा. मंत्रालयात गेली तर अशी वचक होती, दादा आले, पुरे अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी पासून धनाधन दांडत होते, इतका वट होता. ठीक आहे का, काम कसं करायचं प्रशासनात हे जर कोणाला माहित असेल तर ते होतं अजितदादाने. म्हणून अजितदादाचा एवढा मोठा कोणताही नेता गेला असता महाराष्ट्रातलं चाललं असतं, पण अजितदादा जायला नव्हता पाहिजे हे लोक म्हणून राहिले होते तिथं. मी जेव्हा अंतिम संस्काराला गेलो तेव्हाची गोष्ट सांगून आलो, लोक अक्षरशः ढसाढसा रडून राहिले होते. एका माणसानं सकाळी पेपरले फोटो आला होता, तो फोटो फुटपाथच्या नालीवर ठेवला आणि त्याच्यावर फुलं अर्पण केले श्रद्धांजली वाहासाठी. म्हणजे इतकं तुम्ही विचार करा काय लोकांचं तिथं प्रेम असं. महाराष्ट्रातल्या प्रचंड लोकांना दुःख झालं. म्हणजे तर हातसाच बसला का असं कसं होऊ शकते. मी तर सकाळी बातमी पाहिली तर मला विश्वासच नाही. आणि मग त्याच्यामुळे घातापाताची शक्यता आहे. आणि अजितदादा घड्याळीवरून ओळखले गेले तर आताच अमोल मिटकरांनी सांगितलं मग ती घड्याळ कुठं आहे. ठीक आहे, तर ती घड्याळ कुठं आहे याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्याबाबत खुलासे पोलीस डिपार्टमेंट पाशी असेल किंवा अजून कोणाकडे असेल याची चौकशी DGCI करत. आता त्याच्या त्या विमानाचे की ठीक आहे जे काही अपघातातले अवशेष उरले होते ते जमा करून DGCIनं नेले, त्याची आता चौकशी होईल. डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंटकडे चौकशी आहे. आता त्याच्यात विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असते, त्या ब्लॅक बॉक्समध्ये का चर्चा झाली शेवटी पायलटांची, काय तथ्य होतं. आणि बाजूलाच पुण्याचा एअरपोर्ट होता, सोलापूरचा, तिथं जाऊन उतरू शकत होते, तिथं गेले काऊन नाही. मिड डे कॉल काऊन नाही केला, म्हणजे मदतीचं आवाहन झाले म्हणते किंवा आम्हाला मदत पाहिजे असा कॉल काऊन नाही केला. असं काही तिथं तथ्य आढळलं नाही. मग आता ब्लॅक बॉक्स मध्ये काय हे खरी माहिती माहीत पडन. आणि हा घातपात होता का अजून का होता, आणि घातपात असेल तरी हे माहीत पडू देत नाही. कितीतरी प्रकरण असे दाबले हे तुम्ही लक्षात घ्या. मग ते आमच्या देशाचे 44 जवान पुलवामाले शहीद झाले त्याचीही चौकशी झाली नाही. त्याच्यानंतर या तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत ठीक आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्याचा मृत्यू कसा झाला, कुठं गेली ते पाहिजे, कुठं गुंडाळला गेली काहीच कळत नाही. म्हणून आदरणीय अजित पवार साहेब यांचा जो मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची सत्यता खरंच बाहेर येईल का हे बी तसंच दाबल्या जाईल प्रकरण, हे मात्र तेवढंच खरं. म्हणून जे प्रकरण दाबल्या गेलं याच्या अगोदरचे पाहिले तर ते प्रकरण याच्यानंतरही दाबल्या जाईल का असंच सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे का खरंच निपक्षपातीपणे या अपघाताची चौकशी करा. हा अपघात आहे का घातपात आहे, याच्या मागचं गूढ रहस्य
सरकारी संस्था ज्या आता त्याच्यावर चौकशी करणार आहे त्याच सांगू शकते. बाकी लोकांच्या मनात प्रचंड चर्चेले उदान आहे. आता सिंपती मिळवण्याचे अनेक नाटकं चालू आहे. आम्ही प्रचार करणार नाही, अमकं करणार नाही, धमकं करणार नाही चालू आहे. पण याच्यानंतरचा मी व्हिडिओ घेणार आहे का अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारणाचा खेळखंडोबा तो नक्की बघा. आणि या व्हिडिओतले तथ्य तुम्हाला काय वाटते खालतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.